आत्मवंदन सगळ्यांना खूप स्वागत करते आपल्या सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये. मावतर बाबाजी, पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांचा उच्च स्व, हायर सेल्फ, या सगळ्यांचे आभार मानत आपण आजच्या सत्राची सुरुवात करू. आज थोडंसं मला लेट झालं जॉईन करायला. तर आज दुपारी आपण जर तुमच्यापैकी कोणी जॉईन केलं असेल, डॉक्टर सुषमा माई वाटवे यांचं जे आपण सत्संगाची एक लिंक पाठवली होती, तर जरूर ज्यांना जमतं शक्य आहे त्यांनी बघा ते जॉईन करून कसं वाटतं. ध्यान पण आहे त्यामध्ये, काही तुम्हाला जुने जुने व्हिडिओज ऐकायला मिळतील आत्मज्ञानावर आधारित. असं एक भरपूर असं एक ज्ञान आपल्याला, की जे आपल्या ध्यान साधनेसोबत सत्संग, सज्जन सांगत्य आणि स्वाध्याय यासाठी आपल्याला मदत करेल. तसं मी ग्रुपवर लिंक्स पाठवलेल्या आहेत, तुम्ही ते जरूर बघा. आणि अशा एक असं आपलं सौभाग्य की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आज उपलब्ध आहेत, तर आपल्या वेळेत जमत असेल तर जरूर त्याच्यामध्ये सहभाग घ्या. तर एका ताईंचा मला मेसेज आलाय, त्याच्याबद्दल थोडंसं बोलते. की जेव्हा आपल्या आजूबाजूची लोक आपल्या परिवारातली असतील किंवा ग्रुप लिंक आहे ना, श्री दादा सॉरी, तर मी मध्येच कट केलं ते, कारण ते पण सांगणं बरं झालं, मी विसरले होते. तर ग्रुप लिंक ना त्यांची हे झाली, वॉइड झाली म्हणजे लगेचच. ते थोडा वेळ असतो वाटतं त्याचा अवधी, त्याच्यानंतर ते जॉईन नाही करता आली. मी बघितली ओपन करून, तर तोपर्यंत ती इनव्हॅलिड झाली होती. मी त्यांच्याकडून परत मागून घेते, तर तुम्ही त्याच्यात जॉईन करा. त्याच्यावर ज्ञानेश्वरी आणि दासबोधाचे, असे ज्ञानेश्वरीचे आणि दासबोधाचे त्यांची विवेचन असतात, सत्र असतात ऑनलाईन. माझं जसं बोलणं झालं तर मला हे समजलं की दासबोधाची सत्र झालेली आहेत जवळजवळ. ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सुरू आहे. एक एक ओव्यांचा अर्थ व्यवस्थित ते सांगतात, त्याच्यावर चांगलं विवेचन आहे. तर आपल्या सगळ्यांसाठी सुवर्ण संधी आहे, कारण आपण मागच्याच आठवड्यात बोलत होतो ना, की संतांचं साहित्य आपल्याला माहीत करून घ्यायचं. आणि माझी तर खूप इच्छा होती की ज्ञानेश्वरी शिकायची. आणि किती कसं प्रेमळ आहेत बघा आपलं, की जसं बाबाजी म्हणतात ना, तुम्ही फक्त एक विचार ठेवा, एक इंटेन्शन ठेवा, की तुमच्या आयुष्याच्या पटकथेमध्ये जे कुठला तुम्ही विचार कराल, की मला दुःख पाहिजे, मला गरिबीचा अनुभव घ्यायचा आहे, मला कसं असतं ते सगळं बघायचंय, त्याप्रमाणे लोक लगेच तुमच्या आयुष्यात येतात आणि तो रोल प्ले करतात. तसंच जेव्हा आपण सकारात्मक विचाराने एखादं इंटेन्शन देतो ब्रह्मांडामध्ये, की मला हे पाहिजे, की कुठून तरी ती मदत मिळते आणि आपण त्या गोष्टीकडे ती गोष्ट आपल्याकडे येते. आपण फक्त एक एक शुद्ध हेतू ठेवतो, की मला हे शिकायचंय. आपल्या सगळ्यांचं सौभाग्य इतकं, की सगळ्या पायवाटा करून ठेवलेल्या आहेत. ध्यान शिकायचं तुम्हाला, अनेक योग संस्था आहेत. आत्मज्ञान घ्यायचंय, अनेक गुरु आहेत, सद्गुरू आहेत, ज्यांची तुम्हाला ही सगळी साहित्य वाचायला मिळतात. तुम्हाला अजून ज्ञानेश्वरी, दासबोध याबद्दल ऐकायचंय, अनेक जणांनी बोलून ठेवलंय. किती जणांचं आपल्याला अमृतवाणी ऐकायला मिळतील. कीर्तन, प्रवचन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे भरपूर आहेत. आणि हेच आपली संपत्ती आहे. युरोपियन देश असतील किंवा बाहेरच्या देशांमधल्या लोकांना हे आपल्याकडे येऊन शिकावं लागतं, किंवा आपली लोक तिकडे जातात आणि हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतात. पण आपण इतकं म्हणतो ना, की आपण इतके सौभाग्यशाली आहेत, की आपल्याकडे ह्या सगळ्या पायवाटा तयार केलेल्या आहेत. आपल्याला केवळ चालायचं त्या रस्त्यावर. जे माझ्या संसारात असताना जेव्हा मला कधी अशी एक ठेच लागली, मला कुठेतरी दुःख झालं, की आपण ह्या मार्गाकडे येतो, त्या क्षणी आभार मानायचे, की मी आले बाबा, एकदाच इथं आले, बास, जिथे मला पोहोचायचं होतं मी तिथं पोहोचले. कारण इथला पुढचा प्रवास हा आपल्यासाठी ना एक अमृताने भरलेला घडा असतो. आपण किती त्याच्यातनं घेतो, किती अमृत चाखतो, बाबाजी म्हणतात तसं सरबताची त्यात चव घेतो, गोड सरबताची, हे आपल्या सगळ्यांवर आहे. फक्त आपण एक शुद्ध हेतू ठेवला, की मला हे शिकायचंय, की लगेच आपले एक अतिशय प्रेमळ सद्गुरू, संत, त्यांच्या मार्गातली लोक, हे सगळे मदतीला येतात. जसं डॉक्टर सुषमाबाईंचं झालं, की त्यांचा एक व्हिडिओ बघितला मी ज्या दिवशी, त्या दिवशी मी त्यांच्या एनर्जीशी कनेक्ट झाले. अंतःकरणामध्ये ती एक भावना आली, की हे ऐकल्यानंतर मन तृप्त झाल्यासारखं वाटतं. आणि तेच आहे, की ज्या आजचा तुम्ही जो व्हिडिओ, जे 3 भाग पाठवले मी, तुम्ही ते ऐकले असतील तर तुम्हाला कळेल, की माई जे सांगतात ना, की हृदयातून हृदयाचं हे कनेक्शन आहे.
हे हृदयातून हृदयातलं कनेक्शन आहे, की ज्यावेळी आपण जसं ज्ञानेश्वर महाराजांचा तो प्रसंग आहे ना, अध्याय 9 ज्ञानेश्वरी मधला, की जेव्हा महाराजांच्या समोर हे सगळे बसले होते, तर महाराजांची विनम्रता इतकी, की महाराज म्हणतात त्यांना सगळ्यांना, सगळ्या संतांना, की माझी तेवढी योग्यता नाहीये की मी गीतेवर बोलावं. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो प्रसंग ऐकला आणि ते जाणवलं की किती विनम्रता आणि किती सगळ्यांबद्दल प्रेम आणि एवढं ज्ञान असूनही कुठे होते ते, म्हणजे काय व्हायब्रेशनल लेव्हल असेल त्यांची, आपण कल्पनाच नाही करू शकत. म्हणूनच ते संत आणि ते अवतार होते असे, की त्यांच्या साहित्याने ते अजूनही आहेत. तर ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हे सगळ्यांबरोबर शेअर करावं ग्रुपमध्ये. त्यामध्येच मी अजून एक भाग ऐकला जो मी उद्या शेअर करेन सगळ्यांबरोबर. ज्यांना कुणाला युनिफाईड एक थोडक्यात समजून घ्यायचं असेल ना, तर तो व्हिडिओ बघावा. अगदी हेच त्यामध्ये ज्ञानेश्वरीवरचं एक विवेचन माईंचं आहे, ज्याच्यामध्ये त्या बोलल्यात की आपण कसे भगवंताबरोबर आणि सगळ्या सृष्टीबरोबर एक आहोत, ही भावना अंतःकरणामध्ये जागृत होते जेव्हा आपण त्या प्रेमाच्या लहरींमध्ये स्पंदन स्पंदित व्हायला लागतो. आपण प्रेमाच्या लहरी अनुभव करायला लागतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला भगवंत दिसायला लागतो. मग ती सृष्टी असेल, एक जीवजंतू असतील, एक व्यक्ती असेल, काही असेल, त्या प्रत्येकामध्ये मी भगवंत बघायला लागते, ईश्वर बघायला लागते. आणि जी ती तळमळ आहे आतून, जी ती भावना आहे, ती सांगून कळणार नाही. त्यासाठी हृदयात जाऊन ते रोजच्या रोज ते फील करणंच गरजेचं आहे. आणि जी बाबाजींची सत्य आहेत, ती आपल्याला ह्याच मार्गावर नेतायत, की जिथं आपण हे सगळं आपल्या संतांचंच आपल्याला ऐकल्यासारखं वाटेल जेव्हा आपण युनिफाईड वाचतो. फक्त मी जसं आधी पण सांगितलंय, एकच फरक आहे, की इथं आपल्याला असं समजा की हे सगळं आपल्या संतांचा भगवद्गीतेचं सारच आहे. पण इथं आपल्याला एक व्यवस्थित पद्धतशीर असा अभ्यासक्रम दिलाय. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ह्या गोष्टी वाचतो, अं, खूप ऐकतो, सगळं आहे, पण प्रॅक्टिकली आपल्या आयुष्यात जेव्हा आपण हे अप्लाय करायला जातो, त्यावेळी आपण बऱ्याचशा गोष्टी विसरतो आणि त्या भावनांमध्ये आपण इतके वाहून जातो आणि पुन्हा त्या मायेमध्ये भरकटतो. हा अभ्यासक्रम आपल्याला पुन्हा पुन्हा ट्रॅकवर आणायला मदत करतो. म्हणून मला युनिफाईड हे कधी वेगळं नाही वाटलं, की जे आपण वाचलंय, ऐकलंय ह्याच्यापासून वेगळं नाही वाटलं. कारण बाबाजींनी सांगितलं, की हा अभ्यासक्रम तुम्हाला काही शिकवत नाहीये. तुम्ही परिपूर्ण आहात, तुम्हाला फक्त तुमच्या दिव्यत्वाची आठवण करून देतो. त्यामुळे मला असं कधीही वाटलं नाही, की युनिफाईड वाचताना, की मी काहीतरी वेगळं वाचतेय. कारण आपण ज्या मातीत जन्माला आलोय, ज्या शरीरात मातीत आपण जन्म घेतलाय, तिथं हे सगळं ऑलरेडी बिया पेरून ठेवलेल्या आहेत. त्याची फळं आपण घेतलेली आहेत. पण युनिफाईड सारख्या अभ्यासक्रमातून, जरी ते रॉजर सरांच्या कडून चॅनल झालेलं आहे, पण ते सुद्धा ईश्वरी प्रतिमेतच आहे. आणि त्याचं पण एक कारण आहे, की का त्यांनाच त्यांच्या मार्फत हा अभ्यासक्रम आला. कारण त्यांना सुद्धा गरज आहे, तिकडच्या देशातली लोकं, तिकडच्या लोकांना सुद्धा हे अशा एका अभ्यासाची गरज आहे. तर हे सगळं जे आहे प्लॅनिंग, ते बाबाजींनी सगळं त्याप्रमाणेच केलेलं आहे. पण कुठेही मला असं वाटत नाही, की हे आपण जे ऐकतोय, आपल्या संतांचं साहित्य आणि युनिफाईड फार वेगळं आहे. ते एकच आहे, फक्त त्याची सांगायची पद्धत वेगळी. कारण जसे म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रकृती. तर आपण प्रत्येक जण वेगवेगळे आहोत. आपल्या प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असेल, आपलं बोलणं वेगळं असेल, आपलं दिसणं वेगळं असेल आणि त्यावर पुढचे धडे आहेत बाबाजींचे, की आपण कसे अद्वितीय आहोत प्रत्येक जण. बाबाजींनी एक धडा दिलाय त्याच्यामध्ये, जिथं आपण एनलिव्हिंग द हार्ट, हृदयाला जिवंत करणं, असा तो धडा आहे. ज्यामध्ये बाबाजी सांगतात, की तुमच्यापैकी प्रत्येक जण किती अद्वितीय, युनिक आहे. दिसायला वेगळा आहे. तुमच्या भाऊ बहिणींचं सुद्धा बोलणं, वागणं कसं वेगवेगळं आहे. एकाच घरामध्ये असणारी 4 लोकं, पण प्रत्येकाचे विचार वेगळे. किती वेगळं बनवलंय आपल्याला. आणि ह्या आपल्या वेगळेपणासहित त्याला मान्य करत, स्वीकारत, आपण एक होण्याची भावना आपल्या मनात, हृदयात प्रकट करायची, म्हणजे आठवायची. ते थोडं अवघड आहे. है ना? कारण आपण इतके वेगळे आहोत, इतके वेगळे झालोत, इतके वेगळे झालोत. शरीरातून, एकमेकांच्या विचारातून, दृष्टिकोनातून मतं एकमेकांची कुणाला पटत नाहीत. त्यामुळे या वेगळेपणामध्ये आल्यानंतर पुन्हा एक व्हायचं म्हणजे मोठी सत्व परीक्षा. हे मला जाणवलं युनिफाईड करताना. खूप प्रकर्षाने जाणवलं आणि त्यानंतर जसं युनिफाईड आलं, आता माझ्या आयुष्यात संत साहित्य येते, जे मी कधी इतके वर्ष करू शकले नाही. पण ठीक आहे, त्याचा मला रिग्रेट नाहीये कुठे पण. अपराधी भाव नाहीये, कारण जे येतं ते योग्य वेळी येतं. आपल्या
मार्गावर आपला विश्वास पाहिजे. आणि जे येत आहे आता त्याची मात्र आता आपण जर ते समोर दिलंय, ताट भरून ठेवलंय, आणि जर आता आपण ते नाही घेतलं तर मग मात्र आपण खूप काही मिस करणार आहेत. म्हणून हीच ती वेळ आहे की युनिफाईड करत करत आपल्या संतांचं साहित्य, म्हणजे मी माझ्यासाठी, तुमच्यापैकी बरेच जण खूप ज्ञानी असतील त्या बाबतीमध्ये, त्यासाठी तुमचे तुमचे म्हणतो ना की खूप अभिनंदन आणि आभार आहेत. तुम्ही जर संत साहित्याचा अभ्यास केला असेल तर. पण माझ्यासाठी फार गरजेचं होतं की 2 वर्ष झाले मला ज्ञानेश्वरीची ओढ लागली होती, की मला पण वाचायचंय, मला पण करायचंय ते, जे इतके वर्ष मी करू शकले नाही. पण कुठेतरी आज बाबाजी ती पण एक इच्छा प्रकट करतोय माझा ईश्वर आतमधून. त्यामुळं जरूर त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या, ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात रेझोनेट, म्हणजे माझ्या आयुष्यात असं वाटतंय मला की मला हे उपयोगाचं आहे, त्या गोष्टीच घ्या सगळ्यात ना. कारण बाबाजींनी जे युनिफाईड मध्ये सत्य सांगितलीत की आपल्या विचारांनी आपण सगळं प्रकट करतो, आपल्या विचारांनी आपण अशी रियालिटी जगतोय आता, बरं का. बघा, एवढ्या ठिकाणी, काही ठिकाणी युद्ध परिस्थिती, काही ठिकाणी इतके आपण न्यूज लावले की इतक्या इतक्या गोष्टी ऐकायला येतात. त्याच्यामध्ये आपण आपली रियालिटी क्रिएट केली. आपण एवढ्या सगळ्या रियालिटी वास्तवामध्ये इतके, एकाच पृथ्वीवर किती पृथ्वी आहेत, एकाच पृथ्वीवर आता किती पृथ्वी तयार आहेत ऑलरेडी, किती लोक वेगवेगळ्या विश्वात जगतात. आपल्याला वाटतं हे शेजारचे आहेत ना आमच्या, ते आमच्याच एरियात राहतात. आमचा आणि त्यांचा पिनकोड सेम आहे, आम्ही एकाच एरियात राहतो. ते फक्त आपण शरीरांनी, विचारांनी, व्हायब्रेशन्सनी, दृष्टिकोनातून ते दुसरीकडे आहेत आणि आपण दुसरीकडे. समजतं? त्यामुळं आपण सगळे जरी एकाच पृथ्वीवर असलो शरीरानी, पण आपण सगळे विचारांनी, डायमेन्शन ज्याला आपण म्हणतो, 5वं डायमेन्शन, 6वं डायमेन्शन, जे काही असेल, की आपल्या विचारांनी, व्हायब्रेशन्सनी आपण सगळेजण वेगवेगळ्या पृथ्वीवरच सध्या. आपण इथं युनिफाईडच्या पृथ्वीवर आलो ह्या विश्वामध्ये. आता आपल्या घरातली लोक वेगळ्याच विश्वामध्ये असणार आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, त्यामुळे सगळे वेगवेगळ्या व्हायब्रेशन्सला आहेत, डायमेन्शनला आहेत. हाच फरक आहे की आपल्या विचारांचा कुठल्या स्पंदनांमध्ये मी आहे. आणि हे केवळ वरवर नाही, खरोखर आपल्या आत काय चालू आहे आपल्याला जाणवतं. मी केवळ ईश्वराच्या प्रतिमेते प्रतिमेते प्रतिमेते, पण मी जेव्हा कुणाला तरी भेटले, कुणाला तरी बघितलं, तेव्हा मला जजमेंट येत आहेत का, मी नावं ठेवतोय का, मी निंदा करतोय का, मी जेलस फील करतोय का, हे आपले व्हायब्रेशन आहे. निस्वार्थीपणे त्या माणसाला ईश्वराच्या प्रतिमेत मी बघतोय का, जर बघत असू तर आपले व्हायब्रेशन्स वेगळे आहेत. चूक बरोबर काही नाहीये, फक्त एक बाबाजींनी जसं सांगितलं तसं. कारण मी ज्या दृष्टीतून बघते, जो चष्मा मी लावलाय, आता ते गॉगल असतात ना, निळे, काळे, पिवळे, असे वेगवेगळे कलरचे, तसं आहे की तो लाईट एकच आहे, पण जेव्हा मी तो गॉगल वापरते त्या कलर मध्ये मला सगळी पृथ्वी, सगळी सृष्टी दिसते. अगदी तसं आहे आपलं, कुणीही वाईट नाही, बाबाजी म्हणतात तसं. प्रत्येक जण दिव्यच आहे, परिपूर्णच आहे. जरी आपण आपल्या विचारांनी आपली वास्तव निवडत असलो तरी आपण सगळे दिव्य आहोत, परिपूर्ण आहोत. पण जेव्हा मी दुसऱ्यांबद्दल काय विचार करते, कुणाबद्दलही, तेव्हा मी माझी रियालिटी ठरवते की मला द्वेषाच्या व्हायब्रेशन मध्ये राहायचंय, म्हणून मी आता सगळ्यांबद्दल द्वेष करते. मला खोटं बोलायला, मी खोटं बोलत असेल तर मला त्या व्हायब्रेशन मध्ये मी राहते, जगते. आणि हे प्रत्येकाला इथं गेल्यावर कळतं माझ्या अंतःकरणात काय चाललंय. आणि हे जे आता विषय निघाला, म्हणून सांगते, एका ताईंचा जो प्रश्न होता मगाशी, मी जे बोलता बोलता थांबले, त्यांचा हाच प्रश्न होता की ताई, मी तर खूप प्रयत्न करते पण बरीच लोक द्वेष करतायत, बरीच लोक चांगलं नाही वागत, मग अशा वेळी काय करायचं, काय करू शकतो आपण अशा वेळी, अशा वेळी आपण काय करू शकतो. त्या ती जी लोक आहेत जी आपल्याला भेटल्यानंतर आपल्याबद्दल द्वेष करतायत, काहीतरी निंदा करतायत, जजमेंट पास करतायत, अशा लोकांबद्दल आपण काय करू शकतो. काहीच नाही करू शकत. करेक्ट आहे, आपण काहीच नाही करू शकत. आणि का करायचं, जेव्हा माझ्या विचारांनी मी समृद्ध आहे, माझी आभा, मी, माझा ऑरा कसा आहे हे मला माहिती, मी कुठल्या व्हायब्रेशन मध्ये स्पंदित होते हे मला माहितीये. समोरच्या माणसाकडून, त्याच्या वाणीतून, त्याच्या विचारातून काही जरी येत असेल तरी मी इतकी दैवी आहे, इतकी मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे की तिकडून येणारी जी एनर्जी आहे ती मी त्याला प्रेमाने, त्याला प्रेम पाठवून पाठवून त्या एनर्जीला मी पूर्ण बाहेर काढून टाकते. अशा वेळी त्या माणसांकडनं द्वेष येऊ दे किंवा काय होऊ दे, मी माझं कर्मच करत राहिलं पाहिजे.
आपण नाही बदलू शकत कुणाला. आपण कुणालाही बदलू शकत नाही. आपण स्वतः बदललो का इतके वर्ष? इतकी साधना करून, इतकं हे करून आपण स्वतः नाही बदललो. आपण अजूनही किती वेळा तरी त्या जुन्याच व्हायब्रेशन्स मध्ये जातो. किती वेळा तरी आपण बघितल्या लोकांची निंदा करतो, काहीतरी एक जजमेंट पास करतो. पण जसं पितामह सांगतात, नो जजमेंट, नो इंटरफेरन्स आणि अजून एक काय, नो कंप्लेंट्स. जोपर्यंत तक्रार आहे आयुष्यात तोपर्यंत समजायचं काहीतरी चुकतंय. ज्या दिवशी आपल्या सगळ्या तक्रारी बंद होतील की हे असे वागतायत, ते तसे वागतायत, तो तसा वागतो, त्या दिवशी आपण एका चांगल्या व्हायब्रेशन्सला आलो. आपल्या सगळ्या संतांबरोबर हे टीका हे सगळं झालेलं आहे आपल्या आयुष्यात पण अनेक वेळा. पण मी ठरवणार आहे की समोरून येणारी माझी टीका, माझ्यावर येणारी टीका, निंदा ही मी कुठल्या पद्धतीने घेते. मी जर विचारांनी स्ट्रॉंग असेल, माझा ऑरा स्ट्रॉंग आहे, माझी आभा मजबूत आहे, तर फक्त कर्म कर, फल की चिंता मत कर, हे एकच डोक्यात ठेवायचं. कारण जी लोक आपल्या बाबतीत तसा विचार करत आहेत किंवा आपण जर कोणा बाबतीत असा विचार केला तर हा सगळा भ्रम आहे, इल्युजन आहे, माया आहे. बाबाजींनी सांगितलंय हा मायेचा भ्रम आहे की एकमेकांना वेगळं समजून आपण एकमेकांवरच सुरू केलं. तर ह्याचा अर्थ आपण खूप मोठ्या मायेत आहोत, भ्रमात आहोत. ज्या वेळेस मी समोरचा जसा कसा आहे त्याच्याकडे ईश्वराच्या रूपातच बघायला लागते, त्यावेळेस ती माया संपते. आपलं थर्ड आय, केवळ थर्ड आय मध्ये कलर दिसतायत, ही देवता दिसली, गुरु दिसले, हे झाले, त्याला काही अर्थ नाहीये. कारण थर्ड आय, तिसऱ्या नेत्राचं मला समजलेलं, ज्या माझ्या ज्ञान जेवढं काही आहे तेवढ्यामध्ये मी समजून घेतलेला थर्ड आयचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठल्या दृष्टीने सगळ्या जगाकडे बघता, त्या मायेकडे बघता, समजून घेता का, कसा ईश्वर बघता दुसऱ्यामध्ये आणि स्वतःमध्ये. हे म्हणजे थर्ड आहे की कसं तुम्ही लोकांना पारखता, समजता कुठल्याही क्षणाला. नाहीतर मग जर थर्ड आय ओपन आहे, तुम्हाला कलर्स दिसतात, हे दिसतात, पण तुम्ही अजूनही त्या मायेतच आहात. कारण थर्ड आय म्हणजे माया, ती वेल, तो पडदा ज्यातून तुम्हाला दिसतच नाहीये की समोरचा माणूस पण माझ्यासोबत युनिफाईड आहे. आम्ही एकाच क्षेत्रात, ज्याला आईन्स्टाईननी एकीकृत युनिफाईड फील्ड, जे बाबाजींच्या युनिफाईड मध्ये उल्लेख आहे त्याचा, ते क्षेत्र जिथं आपण सगळे प्रेमाने बांधले गेलेलो, ते क्षेत्र, ते क्षेत्र मला दिसत नाहीये, तर माझं थर्ड आय अजूनही ओपन नाहीये. जरी मला कितीही ऍस्ट्रल ट्रॅव्हल हे होत असेल, पण जर माझ्या हृदयामध्ये अजूनही लोकांबद्दल जजमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी असतील, तर माझा थर्ड आय जे आहे ते पूर्णपणे अजून मला नाही समजत आहे काय ते. त्यामुळं थर्ड आय ओपन होणं किंवा थर्ड आय बद्दल सांगणं, ह्याचं सगळ्यात महत्वाचं जे मला समजलेला अर्थ आहे की मी दुसऱ्यांमध्ये ईश्वर बघते का, आणि हे समजून घेते का, की जे बाबाजींनी सांगितले की मायेचा भ्रम, तो हा मायेचा भ्रम आहे जो आपल्याला वेगळं करतोय. मीराताई वेगळ्यात, उर्मिलाताई वेगळ्यात, स्वातीताई वेगळ्यात आणि मी वेगळी. त्यामुळे मी त्यांना पाहिजे तसं बोलू शकते कारण त्या वेगळ्यात. त्यामुळे मी त्यांना त्यांची निंदा करू शकते, त्यांना क्रिटिसाइज करू शकते, या अशाच आहेत, तशाच आहेत, ह्या अशाच वागतात, तशाच वागतात. तर जसं सुख, आपले गुण आणि दोष हे सगळे आपले, आणि ह्याच्या सहित आपण जेव्हा ऍक्सेप्ट करतो लोकांना, आता ऍक्सेप्ट करतो म्हणजे समोरून तुमच्यावर खूप टीका होतीये, तुम्हाला खूप त्रास दिला जातोय मानसिक, त्यावेळेस तुम्ही त्या बाउंड्रीज, पहिलं स्वतःचं रक्षण, संरक्षण, त्यावेळेस त्या बाउंड्रीज एक हेल्दी एक सीमा असणं पण गरजेचं आहे. तुम्हाला माहितीये इथं थांबल्यानंतर माझं असं होणार आहे, आणि तरी सुद्धा नाईलाज म्हणून त्या माणसाला खुश करण्यासाठी, त्याच्याकडून प्रेम मिळवण्यासाठी, आदर मिळवण्यासाठी आपण पुन्हा तिथंच जाऊन बसतो. तर हे पण करणं चुकीचं आहे, कारण माझी आतली इच्छा ती नाहीये की मी यांचा आदर मिळवण्यासाठी, प्रेम मिळवण्यासाठी मी जन्माला नाही आले. माझ्या जन्माला येण्याचा, माझ्या शरीरात येण्याचा उद्देश वेगळा आहे. मला कदाचित हेच शिकायचं असेल की स्वतःभोवती एक सीमा कशी व्यवस्थित ठेवायची, प्रेम देत, प्रकाश देत, करुणा देत, हे सगळं शिकत त्या माणसापासून एक हेल्दी बाउंड्री कशी ठेवायची, हेच माझं लेसन असू शकतो. त्यामुळे उगाच माझ्या आतमध्ये इच्छा नाहीये, पण मी त्यांच्याबरोबर जाऊन बसते आणि पुन्हा पुन्हा ते माझ्यावर तसे प्रसंग घडतात. हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. हे थर्ड आहे, हे थर्ड आहे की मला कुठं थांबायचंय, कुठं ते मर्यादा, ज्याला आज मी त्या विवेचन मध्ये ऐकत होते, वैराग्य असं नाव दिलं. तर वैराग्य म्हणजे हे नाही की सगळं सोडून करून आपण कुठेतरी हिमालयात जाऊन बसलोय.
उमाताई ज्या आहेत त्यांनी सांगितलेलं की वैराग्य आणि विवेक ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहिजेत. तर मी आज दुपारी जेव्हा ते ऐकत होते तेव्हा मी हे लिहून घेतलं. तर एक पेजच मला एवढंच पेज सापडलं तर त्याच्यावर हे लिहून घेतलं मी सगळं की मला जे पॉइंट्स वाटले त्यातले, तर इतकं सुंदर विवेचन होतं. तर हे आहे आपला अभ्यास. हा माझा अभ्यास आहे आजचा, की ज्यामध्ये मी काय समजून घेतलं जेव्हा ते सांगत होते. तर त्यांनी सांगितलं की ब्रह्मानंद महाराज जे गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते, तेव्हा ते जेव्हा गेले गोंदवलेकर महाराजांकडे, तेव्हा गोंदवलेकर महाराज एका लहान मुलाबरोबर खेळत होते. ब्रह्मानंद महाराजांना ते बघितलं त्यांनी दृश्य आणि विचार केला, हे गोंदवलेकर महाराज हे माझे गुरु होणार. हे किती पोरकट वाटतात आणि हे कसे काय माझे गुरु. आणि त्यांच्या अंगावर कोड होतं, त्यामुळे त्यांच्याशी लोक जास्त बोलायची पण नाहीत. हा प्रसंग मी आज ऐकला, मला हे माहित नव्हतं काहीच. तर म्हणून असं झाल्यानंतर त्यांना असं वाटलं हे काय गुरुच्या पात्रतेची मला वाटत नाहीये, म्हणून ब्रह्मानंद महाराज पुन्हा निघून गेले. आणि ज्या शक्तींनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही गोंदवलेकर महाराजांकडे जा, त्यांना आपला गुरु करून घ्या, त्यांनी त्यांना सांगितलं की मला तर ते असं वाटलं नाहीत गुरुपदाच्या पात्रतेचे. तेव्हा त्या शक्तींनी त्यांना सांगितलं की वरचं जे आहे शरीर, बाह्य अंग, त्याला भुलू नको. असं म्हणल्यावर ते पुन्हा गेले त्यांच्यापाशी आणि जाऊन मग पुढचा ते प्रसंग घडला. म्हणजेच काय की ह्याला म्हणतात विवेक. की केवळ आपण वरचं एक म्हणतो ना पुस्तकाचं कव्हर बघून आतमध्ये काय असेल ते आपण जज करतो. साधी माणसं असतील, पेहराव साधा असेल किंवा काय, आता तेवढं घडत नाहीत त्या गोष्टी, कारण आता लोक बरीच अवेअर झालीत त्या गोष्टीमध्ये. पण जेवढं मला आठवतं माझ्या लहानपणी असं वगैरे आम्ही बघितलंय. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं विवेक येतो. काय समजून घ्यायचं, आणि तो विवेक म्हणजेच थर्ड आहे. आणि दुसरं त्यांनी सांगितलं ते म्हणजे वैराग्य. तो वैराग्य हेच की किती मर्यादेपर्यंत कुठल्या गोष्टींचा मागं पळायचं. पैसा मिळवणं किंवा बाकी सगळ्या गोष्टी वाईट नाहीयेत, पण त्याला एक मर्यादा, संतुलन आपण म्हणू शकतो. वैराग्याचा अर्थ दुसरा की संतुलन. जर तुम्ही हिमालयात जाऊन किंवा गृहस्थाश्रम सोडून जायची गरज नाही आपल्याला. जसं त्यांनी पण सांगितलं की हे बनवलंय कशासाठी, संसाराचा आनंद घेता यावा ह्यासाठी. सोडायची काही गरज नाहीये त्या म्हणत होत्या. पण वैराग्य म्हणजे की कुठं तुम्ही त्याची मर्यादा आखली पाहिजे. तर तशीच मर्यादा जी आहे ती मर्यादा, तो वैराग्य म्हणजे आपल्या नात्यांमध्ये, आपल्या विचारांमध्ये पण पाहिजे. की मी किती त्या गोष्टींमध्ये अडकून बसते, तिथं वैराग्य पाहिजे विचारांमध्ये. आणि विवेक पण पाहिजे. म्हणजेच आपला इंटेलिजन्स, आपली बुद्धी त्या ठिकाणी वापरली पाहिजे की कुठल्या माणसांना मला कसं हँडल करता येतंय. भोळसटासारखं मिळमिळीत होऊन उगाच त्यांना आपला फायदा घेऊन देणं, ही सुद्धा आपली लेसन आहे. हा सुद्धा आपला धडा आहे सोलचा. की जर आपण असं वारंवार करत असू तर आपला जर कोणी फायदा घेतोय तर आपल्याला तिथं मर्यादा आखता येते का. पण ती कशी, प्रेम आणि प्रकाशामध्ये. ती आपण कशी हँडल करतो सिच्युएशन, हे म्हणजे आपलं थर्ड आहे. किती समजूतदारपणाने आपण त्या गोष्टी करतो. त्याला तुम्ही डिप्लोमॅट म्हणा चालेल. की कसं तुम्ही मॅनिप्युलेट करता ती सिच्युएशन, हे आपल्याला शिकायचं आपल्या व्यवहारामध्ये. आणि हेच व्यवहार ज्ञान आहे. ज्याबद्दल मी आज ते ऐकलं त्या गोष्टी, तेव्हा मला ते अगदी जाणवलं. आणि त्यांनी सुद्धा ते उदाहरण दिलं आपण जे काल वापरले, की आपल्या मुलांना किंवा मुलीला आपण किती माझी इच्छा म्हणून हे करतो. तर ते अगदी ते उदाहरण दिलं. मला वाटतं श्रीदादा होते आजच्या विवेचनामध्ये. तर त्यांनी पण ऐकलं असणार आहे की कसं आपल्या मुलांना आपण आपल्या इच्छा लादतो, की त्यांना सुद्धा एक भगवंताचं ते रूप आहे. तर आपण, त्यांनी सांगितलं की आपण म्हणजे धनुष्य आणि आपली मुलं म्हणजे बाण. आता त्या धनुष्यातून बाण सोडा, त्याला जी दिशा ईश्वर देतो त्या दिशेने त्याला जाऊ दे, असं त्यांनी उदाहरण दिलं. राईट. की धनुष्य आणि बाण, की धनुष्य आपण आहोत आणि बाण म्हणजे आपली मुलं आहेत, ज्यांना आपण ते एक साधन उपलब्ध करून देणार, त्यांची पूर्ण त्यांचं सगळं पालन पोषण. पण त्या बाणाला ज्या दिशेने जायचंय, कुठे जायचंय ते ईश्वराची इच्छा असं म्हणा आणि सोडून द्या. इतकं छान उदाहरण त्यांनी दिलं. तर ह्या पद्धतीने तुमच्यावर द्वेष करणारी लोक, तुमच्यावर टीका करणारी लोक ही असणार म्हणजे असणार, त्याला पर्याय नाहीये. कारण ते ज्यातून आपल्याकडे बघतायत ते एका भ्रमातून बघतायत. पण आपण जागे झालेलो आहेत. त्यामुळे त्यांना बदलायच्या नादी लागण्यापेक्षा मी माझी आभा किती सिक्युअर ठेवते, मी विचारांनी किती स्ट्रॉंग राहते. कारण बाबाजी जसं म्हणतात की माझ्या परवानगीशिवाय मला कोणी नुकसान पोचवू शकत नाही, हे बाबाजींचं वाक्य लक्षात ठेवा. समोरून त्या वाणीतून काही जरी कटू शब्द येत असतील
किती जरी त्रास होत असेल, माझ्या आतमध्ये मला माहितीये की हे सगळं नाटक सुरू आहे आणि हे सगळे विलन आहेत माझ्या स्टोरीतले, ज्यांना मीच बोलवलंय आणि ते माझ्या परवानगीशिवाय मला दुःख पोचवू शकत नाही. ही ज्याला कल्पना आहे, जो व्यक्ती ह्या बाबतीत अवेअर आहे, त्याच्या कंप्लेंट तक्रारी त्या क्षणापासून संपतात. कारण सत्य समजलं आपल्याला बाबाजींनी सांगितलेलं. तर इथं ते त्याचे विचार आहेत, आपले नाही. त्यातले जेवढे आपल्यासाठी चांगले तेच घ्यायचे, बाकी सोडून द्यायचे. करेक्ट आहे. त्यामुळेच की आपण आपल्याच गॉगल चष्म्यातनं बघतो, तसंच ते पण बघतायत. पण आपण एकच फरक आहे की आपण जागे झालोय आणि ते भ्रमात आहेत. तर केवळ त्यांना प्रेम पाठवा, प्रकाश पाठवा आणि फक्त मनात म्हणा की लवकर जागा हो. मी असं म्हणते की माझ्यावर जर कुणी असं आलं तर मी म्हणते, बऱ्याच वेळेला असं झालंय की लोक तुटली आहेत, कुटुंबातली सुद्धा. तर ती तुटू द्या, ती तुटण्यासाठीच आहेत. जेव्हा ती आपल्याला सोडून जातात तेव्हा ते होणं गरजेचं असतं. त्यामुळे जर आपल्या कुटुंबातली लोक ह्या प्रवासामध्ये तुटली आपल्यापासून लांब गेली, तर त्याचा विरोध करू नका. ते त्यासाठी बनलेलंच असतं तेव्हा, की ते तसं होणारच आहे. पण तुम्ही किती त्याच्या मागे लागता हे तुमच्यावर आहे. जर तुटली तर तुटू द्या काही लोक, कारण हा प्रवासच असा आहे आणि हेच आपल्याला शिकायचं असतं. आणि त्याच वेळी लक्षात ठेवायचं की ते भ्रमात आहेत. मी सुद्धा कधी काळी त्या फेजवर होते, त्यामुळं मला माहितीये. तर त्यावेळी मी त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते आणि म्हणते लवकर जागे व्हा, असं आतल्या आत म्हणते. म्हणजे हे करायचं हेतू आहे की त्यांना कुठेही टीका करायची नाही, त्यांच्यावर निंदा करायची नाही, कारण त्यांचा प्रवास आहे, आपणच त्यांना बोलवलंय. पण हे केवळ माझ्या मनाला सांगण्यासाठी की ते पण ईश्वरी प्रतिमेत आहेत. ते सुद्धा प्रेम आहेत, जशी मी येते, आपण एकच आहोत. केवळ हे भ्रम, हे नाटक, हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यावेळी आठवते. आणि हे आठवलंच पाहिजे, नाही तर आपण इतकं युनिफाईड करतोय पण आपल्या संसारात त्या गोष्टी आठवल्या नाहीत, तर मग काय उपयोग. तर वेळच्या वेळी आपल्याला हे आपला अंतरात्मा, आपला हायर सेल्फ उच्चस्व आठवण करून देतो, त्याचा वापर करून घ्या आपल्या आयुष्यात. ज्यावेळी मला आठवेल की अरे हे असं आहे, मी खूपच भरकटत चालली, त्यावेळेस लगेच आपली आभा स्वच्छ करा, लॉक करा आणि बाबाजींची वाक्य आतमध्ये रिपीट करा, मनातल्या मनात. मनातल्या मनात आपण मंत्र म्हणतो ना, नामस्मरण, हे सुरूच ठेवायचं की माझ्या परवानगीशिवाय कुणीही मला हानी, नुकसान पोचवू शकत नाही. मीच सगळ्यांना सांगितलं की तुम्ही हा रोल करा, हे म्हणायचंच. आठवण होतेच आणि ती आपला उच्चस्व देतो आठवण करून. तर अशी अपेक्षा करते की त्यांचं उत्तर मिळालं असेल त्यांना. ह्याच नोटवर आपण सगळेजण आजचं आपलं ध्यान सुरू करू. खऱ्या इच्छांचा दावा करणे. तर आपण सगळेजण डोळे मिटू. आपल्या ध्यान अवस्थेमध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रिय लाडक्या बाबाजींना आपल्या डोळ्यापुढे आणू. त्यांचे खूप आभार मानत, आपल्या पिता मापत्रीजींचे आभार मानत, ती सावकाश आपल्या मूलाधारावर जाऊ. आपल्या मूलाधारामधून झाडांच्या मुळांप्रमाणे खोलवर मुळं निघाली आणि जमिनीच्या आत आत खूप आतपर्यंत पसरत आहेत. ती इतकी आतपर्यंत गेली की पृथ्वीच्या गर्भापर्यंत विस्तीर्ण अशी मुळं घट्ट जमिनीला पकडून येत. आपल्या पायातून, शरीराच्या बुडातून खोलवर ही मुळं आतपर्यंत गेलेली. आपल्या मूलाधारापासून आपल्या मणिपूर चक्रावर येऊ, नाभीच्या जवळपास
नाभीच्या थोडस वर. एक दीर्घ श्वास आपलं पोट फुलवून घ्यायचा आणि तोंडावाटे सावकाश बाहेर सोडू. मोठा श्वास घेतला, ती सावकाश आपल्या तोंडाने बाहेर सोडला. पोट पूर्ण बाहेर सोडून आतमध्ये श्वास घेतला आणि तोंडावाटे ही सावकाश हवा सगळी बाहेर जाऊ द्या. आपल्या मणिपुराच्या वर येऊ, आपल्या हृदयात छातीच्या मधोमध आपल्या श्वासांना आत बाहेर करताना फील करा. श्वास घेताना आपली छाती फुलतीये आणि सोडताना अलगद आत जाते. एक दीर्घ श्वास घेऊ आपल्या छातीवर. एक मोठा श्वास आणि एका क्षणात आपण सगळे वर्तमानात आलो. आपल्या हृदयातल्या ईश्वराला भेटायची वेळ आहे. अंतःकरणाला पवित्र करायची वेळ आहे. माझ्यासोबत असलेला प्रत्येक ध्यानी साधक, इथं असलेला प्रत्येक आत्मा, जीव माझ्यासारखाच ईश्वराच्या प्रतिमेत आहे. आपल्या हृदयातून सगळ्या सहप्रवाशांना, जे आत्ता आपल्यासोबत आहेत, सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवू. खूप प्रेम माझ्या या कुटुंबाला, प्रत्येक जीवाला. महाअवतार बाबाजींना, पितामांना, सगळे एंजल्स, देवदूत, आपली देवी देवता, ज्या कुठल्या शक्ती आपल्यासोबत आहेत, खूप प्रेम द्या त्यांना. खूप प्रेम. त्यांनी आपल्याला खूप प्रेम दिलंय, निस्वार्थी प्रेम. सतत मदत करतायत ते आपल्याला, आपल्याला दिसत नाही डोळ्यांना. इतकी मदत करतायत, खूप संरक्षण देत आहेत आपल्याला. आपल्या उच्च आत्म्याला, जो आपल्या आत आहे हृदयात, त्याला खूप प्रेम द्या. हे माझा सुंदर, प्रिय, उच्च स्व, माझा अंतरात्मा, तुला मी घट्ट आलिंगन देते माझ्याकडून आणि खूप प्रेम. ही वाक्य आपल्या मनात म्हणताना आतवर खोलवर फील करा. जितक्या भावना जास्त तितका ईश्वर जवळ. आपल्या भावामध्ये ईश्वर आहे. जितकं पवित्र, शुद्ध अंतःकरण, तितका ईश्वर जवळ. आता आपल्या या हृदयातून आपल्या घराला प्रेम पाठवू. आपल्या हृदयातून प्रेमाची ऊर्जा बाहेर पडतीये. आपण ईश्वराच्या प्रतिमेत आहोत आणि ईश्वर हा न संपणारं प्रेम आहे, करुणा आहे. त्यामुळे मी सुद्धा आहे. मी सुद्धा तितकीच पवित्र, शुद्ध आणि ईश्वराप्रमाणे. मी त्याच्याच प्रतिमेत, त्याच्या इमेजमध्ये बनले. सगळे गुण माझे आणि विचार त्याचे सगळे माझेत. पूर्ण खोलातून म्हणा, माझ्या ईश्वराचे सगळे विचार, गुण माझेत. मी एक आहे, एकीकृत आहे. मी आणि ईश्वर एकच आहोत. मी आणि ईश्वर एकच आहोत. मी आणि ईश्वर एकच आहोत. मी माझ्या उच्च स्वसोबत एक आहे. माझ्या हृदयातून भरभरून प्रेम बाहेर जात आहे.
माझ्या घराला, आजूबाजूच्या परिसराला, शहराला, राज्याला, माझ्या भारत देशाला, पृथ्वी मातेला, पृथ्वीवरच्या प्रत्येक देशाला, प्रत्येक जीवाला, चेतनेला, प्रत्येक रचनेला भरभरून प्रेम आणि प्रकाश. केवळ आतून म्हणा, प्रेम आपोआप बाहेर प्रसारित होतं जेव्हा आपण पूर्ण भावनेने ती वाक्य म्हणतो. आपल्याला कळतही नाही ऊर्जा कशी बाहेर जाते. केवळ भाव पाहिजे. सगळ्या झाडांना जीवनात उभी येत दिवस रात्र कडक उन्हाळ्यामध्ये हे जीव जंतू पक्षी प्राणी ईश्वराच्याच रचनेतून त्याच्याच विचारातून आलेले. माझा ईश्वर या सगळ्या रूपात आहे. कोणी पक्षाच्या रूपात उडतोय, कोणी घारीच्या रूपात उंच उंच उडतोय, कोणी प्राणांच्या रूपात आहे, झाडांच्या रूपात भिंतीच्या कुठल्या तरी फटीत उगवलाय. तो माझा ईश्वरच आहे. पाणी, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र, सगळे ग्रह, नक्षत्र, सगळे सगळे ईश्वराच्या एका विचारातून प्रकट झालेले. माझे शत्रू मित्र सगळे जण ईश्वरी प्रतिमेत आहेत. केवळ आपल्या चेतनेमध्ये त्यांना आठवतोय आपण. आपल्या सगळ्यांची चेतना विस्तारित होतीये, एक्सपांड होतीये जेव्हा आपण ही वाक्य म्हणतो. आपलं सत्य आठवतो. आपली आभा, माझी आभा, माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. आजूबाजूच्या सगळ्या विचारांना सुद्धा प्रेम पाठवते. एका मिनिटामध्ये हे सत्र जरी संपलं तरी ह्याच अवस्थेत राहा आणि आपल्या उच्च आत्म्याला विचारा की हे उच्च स्व, माझ्या खऱ्या इच्छा मला सांग. अशा इच्छा ज्या ईश्वर प्रकट करतोय आतमध्ये आणि त्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. हे वाक्य म्हणून काही वेळ बसून राहा शांत हृदयामध्ये. जितकं हृदयात एकाग्र होऊ तितक्या खऱ्या इच्छा प्रकट होतील. आणि हाच सराव उद्या पुन्हा करा. पण त्याआधी खूप प्रेम आणि प्रकाशाच्या स्पंदनांमध्ये राहा. तुमच्या सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि आभार. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात.